तुमचा परिचय द्या आधी. मी गणेश दिलीप काकडे, जारकवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या गावातील रहिवासी आहे आणि जो आपला जिल्हा परिषद गट आहे हा जिल्हा परिषद गट म्हणजे जारकवाडी पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक या गटामध्ये मी जिल्हा परिषदेची उमेदवारी अपक्ष म्हणून आज लढवत आहे। आज ही उमेदवारी मी लढवत असताना मी माझ्या तळागाळातील माझे बांधव असन, माझे मित्रमंडळी असन आणि समाजातील खूप काही असे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मी प्रयत्न करत आहे। तुम्ही आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहात, काय वाटलं तुम्हाला की आपण ही निवडणूक लढवावी? आज जर पाहिलं तर जिल्हा परिषद गट हा खूप मोठा आहे, जवळजवळ 19 गावांपेक्षा अधिकची गावं त्याला जोडलेली आहे। आज दळणवळणाच्या समस्या असतील, पाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर काही समाजांच्या आरक्षणांचे विषय असेल, त्यात आमचा मोठा भाऊ म्हणून मराठा समाज असेल, त्याच्यात आमचे ओबीसी बांधव असेल, त्याच्यात आमचे धनगर बांधव असेल, हे सगळे इथं प्रश्न मला भेडसावतात। ज्या वेळेस मी या ग्रामीण भागात फिरत असतो त्यावेळेस ग्रामीण भागाचे जे प्रश्न आहेत ते मला सातत्याने सतावत असतात। या प्रश्नांना कुठेतरी वाचा फोडण्यासाठी, आवाज उठवण्यासाठी मी ह्या गटातून एक सर्वसाधारण कुटुंबातला एक सर्वसाधारण म्हणून, एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आज ही उमेदवारी अपक्ष म्हणून लढवत आहे। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुमचा ह्या भागासाठी काय विकासाचा अजेंडा असेल किंवा कोण महत्त्वाची 5 कामं तुम्ही घेऊन जनतेसमोर जातात? सगळ्यात महत्त्वाचं मी महिला सक्षमीकरण याच्यावर भर देणार आहे। महिलांचे इथं जे प्रश्न आहेत ते उपस्थित करणार आहेत। दुसरी गोष्ट, दळणवळणाची काही माध्यमं आहेत, आजसुद्धा आमच्या गावाकडे आमच्या मुलं असन, आमच्या मुली असतील, आमच्या भगिनी असतील, आमच्या माता असेल, यांना जाण्यासाठी एसटीचा जो प्रवास आहे अव्यवस्थित होत नाही आहे। म्हणून एसटी प्रशासन असन किंवा अजून PMT असन, या कशा इथं चालू होतील किंवा स्थानिक आपल्या ज्या गाड्याच्या व्यवस्था आहेत त्या कशा चालू होतील याच्याकडे मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे। त्याचप्रमाणे आमच्या इथं भूमिलेख अभिलेख कार्यालय आहेत, उपविभागीय कार्यालय आहेत, शासकीय वेगवेगळी माध्यमं आहेत, पण ही माध्यमं नुसती नावापुरती आहे। आज आमचा गरीब बांधव कुणीही गेला, कुठल्याही समाजाचा गेला तरी आज त्याची तिथं कामं होत नाही आहे व्यवस्थित। या समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी मी या जिल्हा परिषद गटातून मी माझी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तुम्ही आता प्रचाराच्या निमित्ताने गावोगावी जाताय, घरोघरी भेट देताय, लोकांचा प्रतिसाद कसा आहे आणि काय समस्या सांगितल्या तुम्हाला? आज मी बघितलं तर शिंगवे असन, पोंदवाडी असन, खडकवाडी असन, लोणी असन, जारकवाडी असन, निरगुडसर असन, मेंगडेवाडी असन आणि गटातील बहुतेक अशी गावं असतील, ह्या गावांमध्ये ज्यावेळेस प्रचार करत होतो त्यावेळेस बघितलं की गावामध्ये जाण्या येण्यासाठी आज दळणवळणाची काही साधनं नाही आहेत, रस्ता नाही आहे, पाण्याच्या सुविधा नाही आहेत। जलजीवनसारख्या ज्या मोठमोठ्या स्कीम आहेत त्या आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये काही गावांमध्ये राबवल्या गेलेल्या नाही आहेत आणि ह्या ज्या काही पाणी पुरवठ्याचा काही विषय असेल, या सगळ्या काही गोष्टी आज मी ज्या गावात जातो त्या गावातील बांधव मला सांगत असतात की आमच्या ह्या समस्या आहेत। त्याच्यावरती मी त्यांना आश्वासित करतो की ज्या तुमच्या काही समस्या असेल गावातल्या त्या येणाऱ्या भविष्यामध्ये मी त्या पूर्ण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेन, अशी मी त्यांना आपल्या माध्यमातून ग्वाही देतो। मतदारांना तुमचं काय आव्हान असेल? माझं शेतकरी असन, माझे बांधव असन किंवा माझ्या जिल्हा परिषद गटातील मतदार बंधू भगिनींना माझं एवढंच आव्हान आहे की येणाऱ्या 7 तारखेला माझी कब्बशी हे चिन्ह आहे, त्याचा अनुक्रमांक आहे 4। या अनुक्रमांक 4च्या कब्बशीच्या चिन्हात समोरील बटन दाबून गणेश दिलीप काकडे यांना बहुसंख्य मतांनी विजयी करा, अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो।